आज आदित्य ठाकरे नाशिकमध्ये आलेले होते आणि त्यांनी शहरातल्या रस्त्यांची पाहणी केली, त्यांनी खड्ड्यांवरून नाराजी व्यक्त केली आणि विशेषतः सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका जी आहे ती आदित्य ठाकरे यांनी केली. त्यांच्या एकूणच दौऱ्याकडे आपण कसं बघताय आणि त्यांनी केलेल्या टीकेकडे कसं बघताय? कसं आहे, त्यांनी ज्या टीका केलेल्या आहेत मुळात खड्ड्यांवरती आपली जी महासभा झाली त्याच्यानंतर आपण पाहतो आहे की सगळंच लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी जे काही प्रशासन असेल, MNGL असेल आणि अधिकारी असतील यांच्यावरती सगळाच जो काही राग होता, जो काही त्रागा होता नागरिकांचा होता तो व्यक्त झालेला आहे. आणि यानंतर आपण बघितलेलं असेल की सगळ्यांना नोटिसा देण्यात आला. आपण MNGLचे जे अधिकारी आहेत त्यांना देखील MNGLला पाठवून तिथे सस्पेन्शन ऑर्डर करायला सांगितले की असे नाकर्ते अधिकारी मुळात आम्हाला इथे नको आहे अशा एजन्सींचे, आणि त्यांना एक अल्टिमेटम आपण सर्व केलं. याच पार्श्वभूमीवर आपण बघाल की गेल्या 2-3 दिवसापासून प्रशासन अतिशय तातडीने सगळ्या व्यवस्थेवरती काम करतं आहे. मग ते कुठेही असलं तर तिथे स्वतः जाऊन 2-3 वाजेपर्यंत तुम्ही बघा 24 आवर्स आपलं काम चालू आहे. आणि आता खरं असं वाटतं आहे की सगळेजणं उतरून कामाला लागलेले आहेत. हे बरोबर आहे की आदित्य ठाकरे साहेब आले, त्यांनी बघितलं आणि 4 तासाचा दौरा होता तो आटोपशीर घेतला आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि ते गेले. आम्हाला तर असं अपेक्षित होतं की ते आम्ही सर्व इथे होतो, आम्हालाही त्यांचं आदरातिथ्य करू दिलं असतं. महापौर आहे, उपमहापौर आहे आणि अधिकारी देखील इथे उपस्थित होते. पण अशी काही चर्चा न करताच ते फक्त स्वतःच्या नगरसेवकांना भेटलेत आणि इथून त्यांनी प्रस्थान केलं आहे. मला असं वाटतं की येत्या काळात आम्हीच त्यांची भेट घ्यायला जाऊ. कुंभमेळा आहे त्यामुळे सगळ्यांना आमंत्रित करायचंच आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये आपण बघाल की ह्या 2 ते 3 महिन्यात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुंभमेळ्याची ही जी कामं आहेत ती अगदी युद्धपातळीवर सुरू होती. अनलिलं होता पण पाऊस प्रचंड पडला, एकीकडे पाण्याची गरज देखील होती. पण हे होत असताना जी काही रस्त्यांची चाळणी झाली त्यामध्ये ऑल्टरनेटिव्ह रस्ते आपण सुरू केले आणि काही कॉलनी रोड्स त्याच्याने अफेक्ट झाले आणि त्या कॉलनी रोड्स करता देखील आपण सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा पाठपुरावा केला आणि त्यांनी त्याच्यासाठी ग्रीन सिग्नल दिला. गेल्या महासभेत आपण DPRला मंजुरी देखील दिलेली आहे आणि सर्व लोकप्रतिनिधी आता कॉलनी रस्त्यांचं पूर्ण त्यांचे जेवढी रिक्वायरमेंट आहे ती आपल्याकडे सबमिट करते आहे. खरं तर उबाठाने अशा पद्धतीने जे काही आंदोलन आज केलं आहे, आम्हाला आनंद वाटला असता की आमच्याबरोबर येऊन नाशिककर म्हणून त्यांनी जर भूमिका बजावली असती आणि कामं करून त्यांच्या प्रभागामध्ये देखील दाखवले असते, तर एकत्रित होऊन काम करण्याची ही संधी खरं तर आहे. आणि नाशिककरांनी जो काही संयम दाखवला आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मला अनेक फीडबॅक्स पण येतात की काम तातडीने झालं आहे, नाही झालं आहे, किंवा अनेक कंप्लेंट्स पण येतात की ताई अजूनपर्यंत हे झालेलं नाही आहे. असे सगळ्याच लोकप्रतिनिधी इथे आपण बघता आहे की अनेक प्रभागातले आहेत आणि सगळे पदाधिकारी असतील, सगळ्यांनाच रस्ते हे चांगले हवेत, कारण ज्या रस्त्यातनं नागरिक प्रवास करतात त्यातूनच आपण सगळे करतो आहोत. आणि माझी अजूनही सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे. आज आम्ही खरं तर हर घर तिरंगा आणि तिरंगा रॅली देखील केली आणि त्यामध्ये एक संदेश देण्याचा प्रयत्न केला की आम्ही EVची 2 व्हीलर चालवली आणि हेल्मेट घालून चालवली. यातनं आम्हाला फक्त एवढं सांगायचं होतं, एक संदेश द्यायचा होता, सामाजिक आहे की आपण पर्यावरणाची देखील काळजी घ्या आणि स्वतःची घ्या. राष्ट्रभक्त होणं, राष्ट्रभक्ती करणं हे तर आपल्या जीवनाचं सार्थ आहेच, पण ते करत असताना आपण समोर काय दाखवतो आहे, समोर काय मेसेज देतो आहे हे पण भान ठेवणं गरजेचं आहे. आता येणाऱ्या ह्या 15 ऑगस्टच्या दिवशी आपल्याला फ्रीडम हवी आहे. कशापासून? तर सन्माननीय मोदीजींनी सांगितलं आहे की ड्रग्स फ्री नेशन, आणि म्हणूनच एक व्यसनमुक्त भारत आणि पुढची पिढी जर घडवायची असेल तर आपल्याला पाहिजे विकास भी और विरासत भी.
आणि तेच खरं ह्या नाशिकचं कुंभ जो आहे ते करणार आहे, विकास पण आणि विरासत पण. कारण विरासत म्हणजे आपलं संस्कृती आहे, कुंभ आहे आणि नाशिकचा 2027चा कुंभ हा अमृत नाशिक 2047ची पायाभरणी करणार आहे. आदित्य ठाकरेंनी असं पण म्हणलंय की आमचा दौरा ठरल्यानंतर प्रशासनानं बुजवाबुजवी करायला सुरुवात केली, अनेक गोष्टी रस्त्यावर दिसले, रोडवर आणले आणि रातोरात दौऱ्याच्या आदल्या दिवशी सगळी डागडुजी करण्यात आली. पण आम्ही म्हणतोच आहे ना की आम्ही 24 तास रस्त्यावर आहोत. तुम्ही जर बघितलं ते येणार म्हणून रातोरात झालेलंच नाही. आम्ही आदेशित तसं केलं होतं महासभेमध्ये. त्यांचं म्हणणं आहे की त्यांचा जो रूट होता त्याच रूटवरचं तुम्ही खड्डे बुजवले. असं तुम्हाला वाटतं का? असं कुठे दिसलं आहे का? पूर्ण 24 तास जिओ टॅग फोटोग्राफ्स आपल्याकडे उपलब्ध आहे. 24 तास यंत्रणा सुरू आहे आणि कालपासनं परवापासनं जर तुम्ही बघितलं तर कुठे कुठे क्रमवार खड्डे बुजवण्यात आले, कोणकोणत्या प्रभागात आले याची तपशीलवार यादी आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि त्यांचं असंही म्हणणं होतं की महापौर असेल, उपमहापौर असेल, आयुक्त असेल, त्यांना भेटून काहीच उपयोग नाही आहे, त्यामुळे मी त्यांना भेटत नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे भेटून उपयोग नाही आहे. मग ज्या गोष्टीसाठी ते आलेत, जर चर्चाच नाही झाली तर फक्त मीडियाला बाईट देऊन जाणं पण कितपत उपयुक्त आहे हे माहीत नाही आम्हाला. तुमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती माहिती. हो, साधारण अशीच व्यवस्था असते की आपण बघितलं मागच्या काळात जे नेते मंडळी इथे आले त्यांना नाराजी देखील जर व्यक्त करायची असेल तर ती भेटून व्यक्त केली जाते. फक्त येऊन मीडियासमोर आपलं मत मांडणं आणि वस्तुस्थिती जी आहे ती न जाणता, मला माहीत नाही त्यांना काय माहिती पुरवली गेली होती, कशा पद्धतीची माहिती पुरवली गेली होती. पण जर नाशिकचा खरंच विकास करायचा आहे तर सगळ्यांनी मिळून चर्चा करून प्रशासन आणि सगळे पदाधिकारी बसले असते तर त्याला एक चांगलं वळण, एक चांगली प्रथा, एक पायंडा जो आपण म्हणतो की आपल्याला जर शहराचा विकास करायचा आहे तर सगळं मिळून केला असता. नाराजी पण व्यक्त करायची असेल तर ती एक पद्धतशीरपणे व्यक्त झाली असती. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा नाशिकच्या कुंभमेळ्याच्या किंवा एका मंचासंदर्भात काही बैठक लावली आहे का? काही बैठक बोलवली का? नाशिकच्या कुंभमेळ्याच्या संदर्भात आत्तापर्यंत तरी अशी कोणतीही सूचना आमच्यापर्यंत नाही. जर त्यांना प्रशासकीय काही आढावा हवा असेल तर तो त्यांच्या लेवलला ते कधीही घेऊ शकतात. त्यामुळे आता तरी ह्या रिव्ह्यूविषयी कोणती बैठक नाही आहे. काही पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे आठवड्याभरात 15,000पेक्षा जास्त खड्डे बुजवले जातील असं आयुक्त म्हणत आहे आणि येणाऱ्या 2 महिन्यामध्ये पूर्ण चित्र बदललेलं असलं असं ते म्हणत आहे. आपल्याला काय वाटतं म्हणजे ज्या पद्धतीची कामं सुरू आहेत? नक्कीच मला असं वाटतं आहे की येणाऱ्या ह्या 2 महिन्यामध्ये आपण बघताय पावसाचा तसा हे पण कमी झालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण जी काही उपाययोजना करतो आहे आणि गेल्या महासभेत पण जे काही आपण डिसिजन दिले की रोड कन्स्ट्रक्शन TDRचं असेल किंवा आपण जे DP रस्ते करणार आहोत कॉलनी रोड्सचं असेल. त्यामुळे जी नाराजी ज्या ठिकाणी आहे, कसं आहे 4 वर्ष प्रशासकीय काळामध्ये कोणतंच प्लॅनिंग तळागाळापर्यंत पोचलेलं नाही आहे आणि आता सगळे लोकप्रतिनिधी आल्यानंतर सगळ्या आमदारांनी पण फॉलोअप करून जे काही कॉलनी रस्त्याचा DPR करायचं ठरवलं आहे तो नक्कीच असा परिपक्व असा पूर्ण DPR तयार करायला लागेल. जे आजूबाजूची 22 खेडी आहे त्यांच्यासाठी आपण रोड कन्स्ट्रक्शन TDRची कॉन्सेप्ट आणली आहे, कॉलनी रोडसाठी आणली आहे आणि कुंभमेळ्याचे जे येणारे शहरात आत येणारे रस्ते आहेत, रिंग रोड असेल, शहरातनं जे काही एक्झिट आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रीप्लॅन करतो आहे. काही प्रमाणामध्ये रोड ग्रीडचाही आम्ही विचार करतो आहे. जे काही एक्स्ट्रा फंड आमच्याकडे काही अवेलेबल होतील DPDCमध्ये देखील असेल तर कलेक्टर साहेबांकडे आम्ही असे काही रोड ग्रीडचा पण विचार करतो. मिसिंग लिंकचं पण आपण मागे सांगितलं होतं, सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आपण पत्र दिलेलं आहे त्या संदर्भात पण. तशा अनेक गोष्टी आहे ज्या ट्रॅफिकच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर महासभेमध्ये मी एक गोष्ट अजून सांगितली होती ती म्हणजे की कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनला मंजुरी देण्यात आली त्या दिवशी, विच वॉज रिलेटेड टू रोड्स. आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनमध्ये येणाऱ्या 2056पर्यंतचा नाशिकच्या डेव्हलपमेंटचा विचार करण्यात आलेला आहे. मग त्यात मेट्रोचा समावेश आहे, त्यात अनेक रस्ते जे आहेत ते मोकळे करायचे आहेत, कशा पद्धतीने तिथे पाथवेज असतील, कशा पद्धतीने रोड ब्लॉक्स कमीत कमी करायचे, वन वेज करणं खरं तर खूप गरजेचं आहे. आपण गावात जर बघितलं
ती आपली जी मेन म्हणून कोर नाशिक आहे, बाजारपेठ आहे, तिथे जर आपण पुण्यात जसे वन वेज प्लॅन केलेले आहेत त्या पद्धतीचं रस्ते जर प्लॅन केलं तर तो मोबिलिटीचा प्लॅन जो अतिशय सक्सेसफुली रन होईल. आणि आता नुसतं नाशिकला मोघम प्लॅनिंगची गरज नाही आहे, नाशिकला एकदम प्रॉपर अर्बन प्लॅनिंगची गरज आहे. कारण शहर हे खूप वाढतं आहे आणि कोरमध्ये अधिकाधिक पॉप्युलेशन आणि डेन्सिटी वाढते. मग त्या दृष्टीने ट्रॅफिक वळवण्याच्या ज्या सर्व आत्ताच्या लेटेस्ट उपाययोजना आहेत त्यांचा आपण विचार करतो आहे. त्यात असंही सांगितलं होतं की जी मेट्रोची लाईन्स असतील त्याला ऑल्टरनेटिव्ह रोड्स नको किंवा बस रूट्स नको. सिटी लिंक किंवा बस रूट्स हॅव टू लीड टू मेट्रो आणि मग मेट्रो पण युटिलाइज होतील. ह्या दृष्टीने खरं तर प्लॅन चालू आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने महामेट्रोने हा प्लॅन सादर केलेला आहे. याचं सादरीकरण झालं आहे. येणाऱ्या काळात सगळ्या सभागृहांना सगळ्यांना त्याचं सादरीकरण व्हावं अशी आम्ही विनंती देखील केलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुंभच्या कामांची असेल किंवा इतर ठिकाणी आपण एका प्रॉपर वर्कशॉपचं देखील नियोजन केलं आहे. उद्या छत्रपती संभाजीनगरला सीएम साहेब येणार आहे, नाशिकवरून आपण देखील जाणार आहे, कोण कोण जाणार सर्व नगर सगळ्यांना असं आता अजून उपाययोजना म्हणजे रिलेटेड टू सगळ्या गोष्टी नाशिकच्या आम्ही आधी प्लॅन करतो आहे आणि नंतर संभाजीनगरच्या तिरंगा यात्रेला कोण कोण जाईल पदाधिकारी कार्यकर्ते याची यादी ती पक्षस्तरीय ठरणार आहे. संजय राऊत पण आज आदित्य ठाकरे फक्त पाहणी करून गेले. 17 तारखेला संजय राऊत मोर्चा काढणार आहेत महापालिकेत. हो, आम्ही त्यांचं स्वागत करू. कारण आज ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे साहेब आले, त्यांनी पाहणी केली, म्हणजे आपण यायचं, आपण पाहणी करायची, मग फीडबॅक द्यायचा, मग ॲक्च्युअल ग्राउंड पोझिशन काय आहे ते त्यांना सांगतीलच आणि त्यानंतर ते येऊन अजून जास्त पाहणी करतील. मला असं वाटतं की त्यावेळेस तरी चांगलं चर्चा होईल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आणि चांगले सकारात्मक मुद्दे घेऊन आम्ही नाशिकच्या विकासाकडे लक्ष देऊ अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करते. नाशिकच्या खड्ड्यांमुळे आणि रस्ते काम चालू असल्यामुळे सिटी लिंकच्या 200पेक्षा जास्त अधिक फेऱ्या ह्या रद्द कराव्या लागलेल्या आहेत. त्याच्यावर त्रास आहे नाशिकला. काय आहे की आम्हाला सर्व लोकांकडनं आणि आपल्याला देखील माहिती आहे, पत्र आणि निवेदनं मिळाले होते की एका रस्त्यावरती जेव्हा 3-4 बसेस सिटी लिंकच्या एकामागोमाग एक उभ्या असतात तेव्हा तिथे ट्रॅफिक जॅम होत होतं. म्हणून आम्ही ज्या काही फेऱ्या अतिशय लोडेड असतात किंवा गरजेच्या असतात त्या ठेवल्या आहेत. आणि जसं मी लास्ट टाईम सिटी लिंकच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते की कुठलीही फेरी न विचारता कॅन्सल नाही करायची, तर त्याची यादी आमची डिस्कशन झालेली आहे आणि त्यानुसार ज्या काही फेऱ्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि पूर्ण वेळ लागणाऱ्या त्या ठेवण्यात आलेल्या आहे आणि ट्रॅफिकच्या दृष्टीनेच लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मागणीनुसारच ते कॅन्सल केले कारण ट्रॅफिक जॅम होत होते.